आज खऱ्या अर्थाने मला बऱ्याच पत्रकारांनी आज येत असताना विचारलं की तुम्ही आज पवार साहेबांकडे प्रवेश करता आणि मी पवार साहेबांच्या विचारधारेबरोबरच मला माझे विधानसभेची निवडणूक आजही आठवते की 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून पवार साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक कार्यकर्ता. तुम्ही पाहिलं असेल कोविडच्या महामारीमध्ये भाऊ भावाला विसरले, मुलं आईवडिलांना विसरले, नवरा बायको एकमेकाला विसरले. त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं आणि पवार साहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू केल्यानंतर 31,000 लोकांना आपण उपचार देऊ शकलो. म्हणजे ती सुद्धा एक असं अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी पवार साहेबांची त्या ठिकाणी मला लाभलेली आहे. मला आज या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं भेटत असताना मला त्या कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं 22 मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली, दुसरी लाट आली, त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडची संघर्ष करीत असताना मी किंवा आमचे सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयस्पर्शी झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये. त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव सुद्धा मी अनुभवलेला कोविड. ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिरमधल्या घटना असो किंवा लॉकडाऊनच्या घटना असो त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती. त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिरमधल्या घटना असो किंवा लॉकडाऊनच्या घटना असो त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती. त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे. मी आदरणीय साहेबांच्या नावाने एक मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स बनवितो. ती ॲम्ब्युलन्स म्हणजे फिरता दवाखाना असणार आहे. त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम असणार आहे. प्रत्येक वाडी वस्ती जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार, त्या ठिकाणी ECG होणार. अशी अद्यावत म्हणजे आत्तापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी ॲम्ब्युलन्स नाही, अशी एक ॲम्ब्युलन्स अद्यावत सुद्धा साहेबांच्या नावाने बनवत आहे. म्हणून आज या ठिकाणी सर्वजण आमचे नगर जिल्ह्यातील सुद्धा सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे. मला 2 शब्द मांडण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व संयोजकांचे धन्यवाद देतो. फक्त रामकृष्ण. तुम्ही म्हटला की पवार साहेबांच्या विचारधारेबरोबर तुम्ही आधी होता, आता आहात, पुढे राहणार आहात. विचारधारेबरोबर आज पक्षात राहणार आहात का? विचारधारा आणि पक्ष एकच आहे ना. साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना. तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काही जरी चित्र स्पष्ट झालं असं माझ्या सगळ्या पोस्ट पहा आतापर्यंतच्या माझ्या आत्ता पण कार्यालयात जाऊन पहा आदरणीय पवार साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आहे ना. कारण पवार साहेब हे आमच्या हृदयात आहे ना. ही जागा ती घेऊ शकत नाही. खासदारकीच्या मोहापोटी साहेबांसोबत जात आहात, खासदारकीच्या मोहापोटी साहेबांसोबत जात आहात अशी टीका अजितदादांनी तुमच्यावरती केली आहे. खासदारकीची आणि कुठल्या निवडणुकीची साहेबांची माझी आतापर्यंत चर्चा नाही केली. म्हणजे आम्ही कुठल्या आज पण साहेबांच्या विचारधारेबरोबर उद्या पण विचार बहुजन समाजाचे सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा जो नेता आहे त्या नेत्याची विचारधारा बरोबर आहेच ना. आज मी पुस्तक प्रकाशनासाठी आलेलो आहे. पुस्तक प्रकाशन महत्त्वाचे आहे. राजकीय गोष्टीला चर्चा करण्यापेक्षा साहेबांच्या शेजारी बसलेले साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती, काल पण, उद्या पण असणारी, काल पण होती. त्यापेक्षा वेगळं काय. दादांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही जर पक्ष सोडला त्यांचा तर तुमच्यावर कारवाई होईल, तुमची आमदारकी जाईल, पक्षांतर्गत बंदी कायद्यांतर्गत. अजून काही मी कुठं ऐकलं पण नाही, माझ्याशी असं चर्चा पण नाही. म्हणतात ना डोळ्याचं आणि कानाचं 4 बोट अंतर असतं, असं असो. तर मी प्रत्यक्षरित्या माझ्याशी बोलणं झाल्यानंतरच त्या गोष्टीचं उत्तर देऊ शकतो. किंमत चुकवण्याची तुमची तयारी आहे का प्रसंगी जर साहेबांकडे कसं असतं काही गोष्टी एखाद्या गोष्टीचं प्रत्यक्षरित्या माझी जर एखाद्याशी चर्चाच नाही
तर त्या विषयावर निष्फळ बोलण्यापेक्षा आपण न बोललेलं बरं ना. खासदारकीबाबत काय भूमिका आहे तुमची? इथं मी ह्या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक आहे. या ठिकाणी सगळे नेते मंडळी बसलेले आहेत. त्यामुळं नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्यांनी ती सुसंस्कृतपणा पाळायचा असतो. त्याच्यामुळे मी त्या गोष्टी न बोललेलं बरं. संभाजी महानाट्य घेऊन खासदार अमोल कोल्हे तुमच्याकडे आले होते, त्यावेळेस काही बोलणे झाले का? त्यावेळेस अमोल कोल्हेने गळ टाकला तुम्हाला? शिवपुत्र संभाजी महाराजांचे महानाट्य हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चाललं होतं की मला माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य ठेवायचं. कधी कधी त्यांच्या तारखा ॲडजस्ट होत नव्हता आणि त्यांचे आणि आमचे तुम्ही जरा मागचा इतिहास पाहिला 2019च्या आधीचा, आम्ही एकत्रच होतो. आमचे एक वेगळे संबंध आहे, एकदम भावासारखे संबंध आहे. नेहमी अधिकाराने एकमेकाला त्या ठिकाणी आम्ही अधिकारवाणी सांगण्याचं काम करतो. आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब, तुम्ही मला फक्त एका बाजूने म्हणता की माझा भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे, नाही तुम्ही उठणार नाही. त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रम सुद्धा कॅन्सल केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले. आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना, आमच्या नगरच्या सुद्धा मीडियावाल्यांना पत्रकारांना सांगितलं. त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चाच्या ज्या बाजू ते काय केलं. मला आज पण ते समक्ष आहे. कुठल्या गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही, त्या चर्चा सुद्धा नाही. एक प्रश्न, आता तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर जिल्ह्यातले नेते तुमच्या बरोबर आहेत. अजित पवार यांच्या पक्षातलं कोणीच दिसत नाही. आम्ही सगळे बरोबरच आहेत ना. तुमच्या हातात घड्याळ आहे का तुतारी आहे? कन्फ्युजन अजून आहे की इथं आदरणीय साहेब या आमच्या आपले सर्वांचे सर्व आदरणीय साहेब आहेत. साहेब सांगतील तो आदेश ना. साहेबांनी इथं एवढं साहेबांच्या मंचावरून दुसऱ्या मंचावर जाणं सोपे. साहेब, अजित दादांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही अजितदादांसोबत गेला होतात का की साहेबांसोबत होता? असे प्रश्न हे सगळ्यांना माहिती आहेत. ते प्रश्न आता विचारायला बंदी आहे. तुमची आणि साहेबांची विचारधारा एकच आहे हे समजायला तुम्हाला इतका वेळ का लागला? ते लोकसभेच्या त्याच विचारधारे ना आम्ही काल पण त्या विचारधारे होतो, आज पण उद्या पण आम्ही विचारधारा सोडली.